लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या निमित्ताने पती नसलेल्या आणि वडील नसलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे आणि या बातमीनुसार अशा महिलांची ई-केवायसी आता होणार आहे. परंतु यांच्यासाठी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरायचे का? किंवा वेबसाईटवर कोणतं अपडेट येणार आहे? कोणते डॉक्युमेंट लागणार? असे अनेक प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट नेहमीप्रमाणे आणि योग्य पद्धतीने मिळणार आहेत. तर मित्रांनो, ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, अशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया आता सुरू होणार असून यांना आता वेगळ्या पद्धतीने ई-केवायसी करता येणार आहे. म्हणजेच की त्यांच्यासाठी वेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत. वेबसाईटवर नवीन पर्याय येणार आहे आणि येत्या 1-2 दिवसांमध्येच तो पर्याय उपलब्ध होऊन वेबसाईट अपडेट होणार आहे आणि वेबसाईट अपडेट होऊन त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया केली जाणार आहे वेबसाईटवरूनच. मग अर्थातच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता 18 नोव्हेंबर 2025 अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे की ही मुदत आम्ही वाढवून देऊ आणि या ज्या महिला आहेत की ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत म्हणून त्यांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांना देखील त्या वेळामध्ये आपली ई-केवायसी प्रक्रिया करून घेता येईल. साधारणपणे 30 नोव्हेंबर पर्यंत किंवा 15 डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदतवाढ लाडक्या बहिणींना मिळेल आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी योग्य पद्धतीने सर्व महिलांची करून घेतली जाईल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्याकरिता कोणते डॉक्युमेंट्स लागणार? तर लक्षात घ्या, आता ज्यांना पती नाहीये, वडील नाहीये, म्हणजे समजा ज्यांचे पती आणि वडील दोघांचेही निधन झाले आहे, अशा वेळी तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा तुमच्या वडिलांचे, ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे, त्यांचे डेथ सर्टिफिकेट म्हणजेच की त्यांचे मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल आणि मृत्यूचा दाखला अपलोड करून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता ज्यांच्या पतीचा आणि स्वतःचा म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणीचा डिवोर्स अथवा घटस्फोट झाला आहे, त्या महिलांनी काय करायचं, तर आपले जे घटस्फोटचा जो पेपर असणार आहे तो पेपर त्या ठिकाणी अपलोड करायचा, जेणेकरून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते डॉक्युमेंट गोळा करून घ्या, अन्यथा परत तुम्हाला ई-केवायसी करण्याकरता त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. मुदतवाढीबद्दल मी देखील आधीच सांगितलं की मुदतवाढ देखील तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. चुकीच्या पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करायला जाऊ नका. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून आम्ही ई-केवायसी केली, आता आम्ही काय करायचं? तर ज्या लाडक्या बहिणींनी काही अपडेटनुसार किंवा काही चुकीच्या पद्धतीने सांगण्यावरून त्यांनी आपले भाऊ असेल किंवा आपली आई असेल किंवा आपले नातेवाईकांपैकी कोणाचेही आधार कार्ड वापरून ई-केवायसी केली आहे, त्यांची ई-केवायसी 100% चुकली आहे. आता या महिलांबाबत सरकार कोणते अपडेट आणेल का, तर याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारण सरकारचं मत होतं की आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून ई-केवायसी करा असे म्हटलं नव्हतं. जी-आर मध्ये देखील त्याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. म्हणून ज्यांनी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून ई-केवायसी केली आहे त्या महिलांसाठी मोठा फटका असू शकणार आहे आणि त्यांचे कदाचित त्यांना योजनेतून अपात्र करण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचे ठरवले, म्हणून ज्यांनी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून ई-केवायसी केली आहे त्या महिला बाद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर ज्यांची ई-केवायसी चुकली आहे त्यांची ई-केवायसी दुरुस्ती होणार आहे का, तर चुकीची ई-केवायसी दुरुस्ती होणार नाही. आता जे ई-केवायसी झाले आहेत त्या ई-केवायसी तशा सबमिट झाल्या आहेत. आता यावर सरकारने जर डबल चेक करून जर त्यांची ई-केवायसी चुकली असेल म्हणून जर पैसे दिले तर ठीक आहे, अन्यथा अशा महिलांसाठी देखील मोठा फटका असणार आहे ज्यांची ई-केवायसी चुकली आहे. कारण ई-केवायसीच्या वेबसाईटवर एडिटचा ऑप्शन आम्ही देणार नसल्याचे आता यावेळी महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. म्हणून ज्यांची ई-केवायसी चुकली आहे लगेच घाबरून जाऊ नका. सरकार कोणतं अपडेट देत आहे का पहा, आणि अपडेट जर नाही मिळालं तर तुम्हाला हा मोठा फटका देखील असू शकतो. तुमची ई-केवायसी चुकली आहे का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांच्या वेबसाईटवर अपडेट प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, म्हणजेच की त्यांना वेबसाईटवरून त्यांची ई-केवायसी कधी करता येईल, तर लक्षात घ्या, हे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. अंतिम टप्प्यामध्ये वेबसाईट अपडेटचं काम सुरू झालेलं आहे आणि तो ऑप्शन आल्यानंतर त्या ऑप्शनची टेस्टिंग करून लवकरच तो ऑप्शन वेबसाईटवर लाईव्ह देखील होणार आहे आणि लाडक्या बहिणींची ई-केवायसी, ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. साधारणपणे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये तो ऑप्शन सुरू होईल आणि त्यानंतर त्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल. तुम्हाला त्या ठिकाणी इतर कोणाचाही ओटीपी लागणार नाही. तुमचा स्वतःचा ओटीपी टाकायचा, म्हणजेच की तुमचा आधार नंबर टाकायचा, आधार नंबरवरून तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला 2 नंबरला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि त्याच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला जर तुमचा डिवोर्स झाला असेल तर तुम्हाला तुमचा घटस्फोटाचा त्या ठिकाणी जो काही तुमचा
दाखला असतो तो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागेल किंवा जे काय कागदपत्र असतात तुमच्या घटस्फोटाची अधिकृत कागदपत्र अपलोड करा. कुठेही चुकीच्या पद्धतीने कागदपत्र अपलोड करायला जाऊ नका, अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. म्हणून योग्य तुम्ही कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करा. नंतर ज्यांचे पती किंवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा काहींचं कसं आहे की आमचं लग्नच झालं नाही आणि आमचे वडील वारले आहेत, तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला दुसरा OTP लागणार नाही आणि त्यानंतर तुमची जात निवडून तुमचे खाली 2 प्रश्न त्या ठिकाणी होय होय करून तुमची E-KYC ची प्रक्रिया अशा पद्धतीने पूर्ण होईल. कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही आणि जेव्हा ती अपडेट सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर त्याची लाईव्ह व्हिडिओ देखील येईल. त्यामुळे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. रिलॅक्स राहा. फक्त तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे डॉक्युमेंट रेडी ठेवा, जसं की तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला असेल किंवा पतीचा मृत्यूचा दाखला असेल किंवा घटस्फोटात तुमचा जो काय असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट तयार ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर अनेक महिलांनी मला काय सांगितलं की आम्ही पतीसोबत राहत नाही आणि आमचा घटस्फोट देखील झाला नाही, तर अशा वेळी आम्ही काय करणार? तर लक्षात घ्या, अशा महिलांना 100% अडचण येणार नाही. कारण जर तुमचा घटस्फोट झाला नाही तर तुम्ही अधिकृतपणे विभक्त झाला नाही. मग तुम्हाला विभक्त महिला असं देखील पकडलं जात नाही. तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने त्या ठिकाणी तुमचा जर फॉर्म भरलाय आणि मग तुम्ही पतीसोबत राहता म्हणजेच की तुमचं लग्न झालंय असं त्या ठिकाणी अधिकृतपणे धरलं जातं. आणि जर तुम्ही घटस्फोटच घेतला नाही तर मग तुम्ही सेपरेट राहता हे कशावरून? तुम्ही असं सेपरेट राहता ते ठीक आहे, परंतु तुम्हाला घटस्फोट घ्यावा लागतो आणि मग तुम्ही सेपरेट राहू शकता. म्हणून अशा महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतील. मग तुम्हाला त्यामध्ये एक ऑप्शन आहे की जर तुमच्या पतीने तुम्हाला सामंजस्यपणे जर त्यांनी तुम्हाला आधार क्रमांक टाकून जर OTP दिला तर तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. परंतु अशा महिलांना काही प्रमाणामध्ये अडचणी येणारच आहेत, कारण तुमचे अधिकृतपणे कुठलंही नाही ना तुमचा घटस्फोट झालेला आहे ना तुमचं अविवाहित आहे, म्हणजेच की तुम्हाला विवाहित असं पकडलं जाणार आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ शकतात. परंतु याबाबत जरी कुठला ऑप्शन किंवा अपडेट आली तर आपण नक्कीच आपल्या पेजवर किंवा चॅनलवर याची माहिती देणार आहोत. हेच होतं सर्व. हे पती आणि वडिलांच्या संदर्भातील जे E-KYC अपडेट आहे त्या संदर्भातील हे सर्व प्रश्न तुमचे आता क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.